गाफील राहू नका, अन्यथा आगामी मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल. मनसेच्या कोकण महोत्सवामधून राज ठाकरेंचा इशारा. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावली. युगेंद्र पवार यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीमुळे झेडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. अजित पवार यांचं भाकीत, तर आरक्षण खटल्याच्या निकालानंतर झेडपी निवडणुकांची शक्यता. नरेंद्र म्हस्के यांची भेट घेतली नाही, तर ती भेट योगायोगानं झाली. सुषमा अंधारेंचं म्हस्केंच्या भेटीवर स्पष्टीकरण. उदय सामंत यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये भेट घेतल्याचा केला होता दावा. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला खारगे समितीसमोर हजर राहण्याची नोटीस. तेजवानी चौकशीला हजर राहणार का, याकडे लक्ष. दुराव्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. नाराजी नसल्याचं फडणवीसांचं विधान, तर सत्कार मूर्तींसाठी 2 खुर्च्या मध्ये सोडल्याची शिंदेंची माहिती. आपण स्टार प्रचारक असल्यामुळे खर्चाची चिंता अजिबात करू नका, निवडणूक आयोगाला हिशेब देऊ. गडचिरोलीमधल्या प्रचारामध्ये महसूल मंत्री बावनकुळेंचं वादग्रस्त विधान. अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींची शेकापशी हातमिळवणी. राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंचा गंभीर आरोप. महायुती म्हणून लढतोय, मिठाचा खडा टाकू नका, दळवींचं तटकरेंना प्रत्युत्तर. आपल्याला पाडण्यासाठी शेकापची मदत. विधानसभा निवडणुकीची आठवण सांगत शहाजी बापूंचा जयकुमार गोरेंवर हल्लाबोल. तर आम्ही तुमच्या पाठीशी, शिंदेंची ग्वाही. कुणाचंही खामटण, दावा कमळाचं बटण. लोणावळ्यामध्ये चित्रा वाघ यांचा मतदारांना अजब सल्ला. पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नी गौरीची आत्महत्या नसून हत्याच. माहेरच्या नातेवाईकांचा पतीवर गंभीर आरोप. सीबीआय चौकशीची ही मागणी.